अहो इन्स्पेक्टर साहेब, मी सुर्वे आजी बोलते. हा जी बोला. काय फोन कट होतोय? जी मला काय माहित फोन कट कसा झाला ते. कदाचित तुमच्याकडे नेटवर्क नसेल. आपण याला काय अर्थ आहे का तुम्हीच सांगा ना. एखादी रात्रीची इमर्जन्सी केस आली तर काय करायचं? ते माझ्या घरात रेंज नाही माहितीये मला, म्हणून रस्त्यावर येऊन मला फोन करावा लागतो. तिथेही फोन कट झाला तर काय करायचं? याला काय अर्थ आहे का तुम्हीच सांगा बघू. आवाजी हे तुम्ही रोज मला सांगता. अहो पण मला खात्री करून घ्यायची असते ना की तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहात की नाही ते. म्हणजे कसं आहे, एवढ्या मोठ्या घरात मी एकटी बाई माणूस राहते ना हो. तुम्हाला फोन केला ना की जरा आधार वाटतो. म्हणजे तुम्ही जागे आहात आणि मुख्य म्हणजे जागेवर आहात. म्हणजे शांतपणे झोप लागते हो. हा बर, जेवण झालं असेलच ना तुमचं? हो आजी जेवलो. पण खूप जागरण करावं लागतं नाही रात्रीचं तुम्हाला. चहा जरा कमीच पीत चला बरं का. काहीतरी थंड घेत चला रात्रीचं त्यापेक्षा. हो बरोबर आजी. बरं आजी मला सांगा, घरात काही अडचण नाहीये ना? छे अडचण अजिबात नाही. आता थोडीफार झुरळ झाली आहे तो, पण काय त्या झुरळांचं काय करायचं ते मी बघून घेते. हा इकडे मी घरात घुसलोय आणि तू झुरळ घरात घुसलोय असं सांगितलं. म्हणजे मी झुरळ. त्याच म्हणाल्या. हे पण एक मिनिट, सेम रे. आजी पाणी इथे ठेवलंय. रात्रभर जागाय बिचारा. कोण? राजेश खन्ना ग. डोळे बघ किती बारीक झाले. हा पण त्यांची तर सवयच होती ना डोळ्याचे बारीक करायची. अगं किती जागरण, किती सिनेमे करायचा. त्या काळातला पहिला सुपरस्टार होता तो. मुली रक्तानं प्रेमपत्र लिहायच्या त्याला. हो ना, तुम्ही पण लिहिलंय? मला नाही आवडायचा. मग अशी घरभर फोटो का लावले त्याचे? हे होय, तो आमच्या यांना आवडतो. आजोबा म्हणजे आमचं थोडस भांडण झालंय. माझ्यावर रुसून गेले. येतील. आपण येणार. बर असो. आजी मला सांगा, काल रात्री तुम्ही बाहेर काय करत होता? अगो काय म्हणजे काय, रात्री पोलिसांना फोन करत असते मी. त्यांची विचारपूस करते. तेवढंच त्यांना बरं वाटतं ग. एरवी त्यांना कोण विचारतं? कामाच्या वेळेला मात्र रात्री अपरात्री फोन करतील त्यांना. हो ना. बरं मी काय म्हणते, त्या झुरळाचं काय झालं ग? झुरळ ते त्याला मारून टाकलं मी. अगं मी मारलंस? पण कुठे दाखवता का? काय झुरळ फेकून दिलं मी घराबाहेर. काय ग, किती वर्षात मी झुरळ पाहिलीच नाहीयेत. पृथ्वीवरची जमातच नष्ट झाली की काय झुरळांची. वाघ वाचवा म्हणून मोहीम काढतात लोक, पण त्या झुरळांच्या पाठीशी कोणीच उभं राहत नाही. हो, कोणीतरी झुरळ वाचवा मोहीम पण सुरू केली पाहिजे ना. शेवटी त्यांचा पण जीव आहे. शी, काय सकाळी सकाळी आपण झुरळांवर बोलत बसलोय ग. जा जा, माझ्यासाठी फक्कडचा चहा करून आण. अगं पाण्यात काहीतरी घाण आहे वाटतं. अरे
तू इथे कुठून आलास? साखर त्या म्हातारीने भिजवलं मला. हे बघ, पाणी टाकलं माझं. तर शोधत बसली असेल मला कुठेतरी. पण ते आता कधी येते ना? मग येऊ दे. तुझ्या हातचा चहा पाज मला. तुझ्या हातच्या चहाची सवय झाली मला. पण आता आजींकडे नोकरी करायची म्हणजे ती सवय जरा बदलावी लागेल. कशाला? हे टाक. ए थांब, आधी त्यांचा बिनसाखरेचा चहा तर करू दे. हे माझं दे ना आधी. नाही थांब थांब नाही. अरे आजी, ए तू शांत बस. तर मला ना क्षण आणि क्षण मोलाचं वाटायला लागलंय. मी आपल्या व्यक्तीला मिस केल्यावर प्रेमाची जेवढी किंमत कळते ना, तेवढी ती सोबत असताना सुद्धा नाही कळत. खरंच? खरंच. पल्लवी, ए पल्लवी, पल्लवी, आले. आजी, आजी. बाई बाई बाई, या पोरीचं ना कुठं म्हणून लक्ष नाहीये. तर चहा सगळ्यांना उकळून चाललाय आणि गावावर हिंडते. आजी झोपलीये. खरंच? स्वतःच्या डोळ्यांनी बघून आलोय मी. दमली असेल ना, मला शोधत शोधत फिरत होती. आता 1 तास तरी टेन्शन नाही. अरे वा, शेवटी झालं ना तुझ्या मनासारखं. अर्थात. काय? अरे गॅसवर चहा तसाच आहे. तू वेड आहेस का? तू काय होत नाही. चल. वेळ लागले का तुला? अरे स्फोट होईल. गॅस चालू आहे. पण तू वेड आहेस का? अरे बापरे, साखर घातलेला चहा घेतला वाटतं आजीने. चक्कर बिक्कर तर आली नसेल ना? आजी, आजी, आजी. अरे बापरे आजी.
आजी आजी उठा ना आजी 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 अलंकार अलंकार लवकर बाहेर ये. आजी ना काय झालं बघ. अलंकार आजी आजी काय हे बघ ना. काय झालं? बघ ना आजी ना काय होतंय. एक काम कर, तू पाणी घेऊन ये, आपण पाणी शिंपू. जा जा जा. अरे मी कधीपासून म्हणते त्यांना पण काही बोलतच नाहीये त्या. हा सगळं गोळ ना तुझ्या त्या साखरेच्या चहामुळे झालाय. हे बघ बघ साखरेचा चहा घेतलाय त्यांनी. अरे त्यांनी मला सांगितलं होतं त्यांना कणभरी साखर चालत नाही म्हणून घरात साखरच आणत नाहीत त्या. पण मला काय माहित, मला वाटलं घरात साखर नाही म्हणजे साखर संपली असेल. अरे बरं आता गप्पा मारत बसू नकोस. डॉक्टरांना फोन करतो लवकर. एक काम करू, आपण यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. मी टॅक्सी बोलवतो. तेवढाच वेळ लागणार आहे. बाहेर सहजासहजी टॅक्सी मिळत नाही. अरे तू फोन लाव बरं, लवकर. मी फोन लावतो. मी फोन लावतो. आजी आजी उठा ना आजी 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 उठा ना आजी 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 हे, आजी मी बोललो डॉक्टरांशी. डॉक्टर येतात. लकीली डॉक्टर ओळखतात त्या. म्हणजे आजींना अधून मधून चक्कर येत असते. ते येत आहेत. तू एक काम कर, तू पाणी घेऊन ये, मी बघतो तोवर. जा जा जा. हे धरच. हा जा जा. आजी 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 उठा आजी. अलंकार अरे किती वेळ असं उभा राहणार आहेस. बस ना. नाही नको. तुला माहितीये खरं तर मी नोकरी सोडून पळून जायचा विचार करत होते. पण आता आजींना असं एकटं सोडून जाण्यात काही अर्थ नाही. नाही बरोबर आहे. बिचारीला कोणी नाही दुसरं. तू सांगतो पल्ले, यांच्या नातेवाईकांना सांगू. एवढ्या मोठ्या घरात बिचारी म्हातारी एकटी राहते, हे बरोबर नाहीये. ओ आजी 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 हा? आजी 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 उठा उठा. बरं वाटतंय का तुम्हाला आता. बरं वाटतंय का? वाटतंय बरं? ए तू कोण आहेस? चोर चोर पण म्हणजे पकडा पकडा चोर चोर. आजी वेळ लागला का तुम्हाला. कप का फेकून मारताय तुम्ही. मग आता कप जवळ होता तर कपच फेकून मारणार ना. अहो पण चोराला कोणी कप नाही मारता का. म्हणजे काय? दगड असताना तर दगडच घुसला असता डोक्यात. तुम्ही काय पण काय बोलताय. मग ए त्या चोरासाठी माझ्या अंगावर काय ओरडतेस का? आजी असं काय करताय. तो चोर आहे ना. छोट्या छोट्या गोष्टी डोक्यात ठेवतात आणि मग नंतर बदला घेतात. ए काही नाही. तुला मी साखरेचा चहा प्यायले आणि मला गुंगीच आली बघ. पण काय ग घरात साखर कुठून आली? माहित नाही. या चोरानेच आणली असणार. अगं हे चोर ना काही पण करू शकतात. माझ्या बहिणीच्या घरात चोरी झाली होती ना तर त्या चोराने घरात खिचडी शिजवून खाल्ली होती. कपड्यावरून तर चांगल्या घरचा दिसतोय. अहो मी चांगलाच घरातला मुलगा आहे. बघ असं चोरासारखा खरंच कसा शिरलायस? हा? ते हे चार्जर शोधत शोधत मी आलो. खरं तर माझा फोन बंद पडला म्हणून मी चार्जर शोधायला इकडे घुसलो. विचारायची काय पद्धत असते का नाही? आजी जाऊ द्या. खरंच चांगल्या घरातला दिसतोय चोर. चांगल्या घरचा आहेस अशी दाढी का वाढवलीस ते बोकडासारखी. या वयात कशी गुळगुळीत दाढी करायची राजेश खन्ना सारखी. हो काय नंदी बैलासारखं काय करतोय. बघ तिकडे. हो आजी बरोबर आहे तुमचं. अगदी बरोबर आहे. मी निघतो. मी चार्जिंग झालं का तुझं करून? नाही. जा करून घे. हे बघ माझ्या दारात आलेला भिकारी सुद्धा रिकाम्या हाताने कधी परत गेलेला नाहीये. एकदा एक भिकारी आला त्याला पोटाचा त्रास होता तेव्हा मी त्याला साबुदाण्याची खीर वाढली करून. झालं चार्जिंगला.
आता माझी पक्की खात्री झाली तू चोर नाहीस. थँक्यू. दरोडेखोर आहे, दरोडेखोर. तुला काही लाज वाटते खरं? फोन चार्जिंगला लाव म्हटलं लगेच लावलंस. अरे दुसरा तिसरा कोणी असता ना तर त्यांनी माफी मागितली असती, नाक घासला असतं, पाय धरले असते, पण नाही. खरं तर ना हे सगळं माझ्या डोक्यात होतं. मी करणार पण होतो पण काय? अरे चांगल्या घरातला दिसतोस असं वागणं शोभतं का तुला? तसं नाही. आता तरी सॉरी म्हणा. सॉरी. ही काय सॉरी म्हणायची पद्धत झाली? चांगल्या घरातलायस म्हणून पोलिसांच्या हवाली केलं नाहीये तुला. ते काही नाही, 10 उठावशा काढ. आता तिच्याकडे काय बघतोस? बाई नजर सुद्धा चांगली आहे मेल्याची. अहो तसं काही नाही. नाहीतर काय, दुसऱ्याच्या घरातल्या पोरीबाईंकडे पाहायचं म्हणजे काय? तसं नाहीये. नाही, आता 20 उठावशा काढायच्या. काढ काढ. पडशील अंगावर माझ्या. काय करतोय, काय करतोय? उठाबशा काढतोयस का काय व्यायाम करतोयस? चल नीट कान धरून, असं कान धरून कान धरून. ठीक. धर कान, धर कान. तुम्ही सोडलत मी धरेन. हा सोडला. हा तू याच्याकडे लक्ष ठेव ग. मी जरा माझी औषधाची बाटली घेऊन येते. वा किती रोमॅन्टिक ना. रोमॅन्टिक नी. ए चल उठा बशा काढ. गप बस. आजी एक मिनिट काढतोय. 1 17. पण बोलले काही म्हण. मग एवढ्या दिवसांनंतर आपल्याला कोणतरी अल्टीपल्टी करणारा भेटेल असं वाटलं नव्हतं. तेरा सवस आहे आजी. हो आहेच मुळे. या इकडे दोघं. या. तुम्हाला काय वाटलं? मला समजलं नाही? हे केस आहेत ना, उन्हाने नाही पांढरे झाले. तुम्ही दोघं नवरा बायको आहात हे आधीच माहिती होतं मला. फक्त झुरळ दिसलं नव्हतं. जावई पहिल्यांदाच घरी आलेत ना, तोंड गोड करा. अहो हे लाडू आहे मेथीचा. खा, तब्येतीला चांगले असतात. हा तब्येतीला चांगले असतात. बरं झालं, उद्याच्या यांच्या श्राद्धाला तुम्ही दोघंही हजर आहात. श्राद्ध? पण तुम्ही तर म्हणाला होता तुमचं भांडण झालंय आणि ते रुसून गेले. हो, असं नुसतं सांगायला. वारले बिरले तसं म्हणायला ना नाही आवडत मला. उगाचच लोकांची खोटी सहानुभूती. त्यापेक्षा भांडण झालंय, रुसून गेले असं म्हटलं ना, ते आपल्यातच कुठेतरी आहेत असं वाटतं. जावई थांबताय ना मग उद्या? हो. लाडू खा ना, अजून पुष्कळ आहेत आणि मला गोड खायचं नाहीये. संपवा तुम्ही. आम्ही ओके.